जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर येत आहे। संगमनेर तालुका हादरला। शाळेतून घरी परतणाऱ्या मुलीवर ऍसिड हल्ला। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारातील हडकीओढा परिसरात 13 वर्षीय शाळकरी मुलीवर अज्ञात तरुणाने ऍसिड हल्ला केल्याची घटना आज उघडकीस आली आहे। या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त होत आहे। अल्पवयीन मुलगी आज शाळेतून घरी जात असताना सकाळी 11 वाजच्या सुमारास वडगाव पान शिवारातील हडकीओढा परिसरात दुचाकीवरून आलेल्या तरुणाने पत्ता विचारण्याचा बहाणा करीत मुलीवर ऍसिड हल्ला करून तो पसार झाला। घटनेनंतर नागरिकांनी तिला तातडीने लोणी येथील प्रवारा मेडिकल रुग्णालयात दाखल केले। तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। ऍसिड हल्ला झाल्याची घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके पथकासह घटनास्थळी दाखल झाले। आयल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने श्रीरामपूर संगमनेर पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत। दरम्यान ऍसिड हल्ला करून आरोपी पसार झाला असून पोलिसांचे विशेष पथक त्यांच्या मागावर आहे। आरोपीला तात्काळ अटक व्हावी अशी मागणी सर्वत्र स्तराकडून होत आहे। दरम्यान मुलीच्या आईने संगमनेर तालुक्यात पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जनता ठाणेदार न्यूज साठी अर्जुन लोखंडे रामा लोखंडे।